मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 कंपन्यांबद्दल चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये एक न्यू लिस्टेड स्मॉल कॅप कंपनी आहे. ही कंपनीची ग्रोथ चांगली आहे आणि ही कंपनी प्रत्येक कंपनीला गरज पडेल असं प्रोडक्ट बनवते आणि 80 पेक्षा जास्त देशामध्ये ही कंपनी आपला प्रोडक्ट निर्यात पण करते. त्यामुळे ही कंपनी चांगली वाटते. नवीन लिस्ट झालेली आहे, त्यामुळे ह्या कंपनीवर लक्ष ठेवायला हरकत नाही. म्हणून ही कंपनी आज मी तुमच्या पुढे आणलेली आहे आणि वरून ही डिस्काउंटवर पण मिळत आहे. कंपनीचं नाव आहे एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज. ही 22 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट दरम्यान हिचा IPO ओपन होता 2023ला. म्हणजे 6 महिने झालेले आहेत या कंपनीला लिस्ट होऊन आणि लिस्टिंग प्राईस होती 108 रुपये. 108 रुपयाला हिची IPOची प्राईज होती. म्हणजे 6 महिने झाले त्या कंपनीला येऊन. आणि ही कंपनी काय करते तर ही कंपनी भारतातील संघटित क्षेत्रात स्टेनलेस स्टीलने बनवलेल्या मेटॅलिक फ्लेक्झिबल फ्लो सोल्युशनच्या प्रमुख उत्पादकापैकी एक आहे. आम्ही जगातील जवळपास सर्व औद्योगिक विकसित देशामध्ये लवचिक होजेससाठी स्थापित आणि प्रतिष्ठित ब्रँड आहोत. आम्ही सध्या 80 पेक्षा जास्त देशामध्ये निर्यात करतो. आमच्याकडे सर्व औद्योगिक विभागामध्ये भारतातील बहुराष्ट्रीय आणि नामांकित देशांतर्गत ब्रँडशी तडजोड करणारे मजबूत ग्राहक प्रोफाईल आहेत. म्हणजे ह्या कंपनीकडे चांगले ग्राहकसुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व कंपन्याला लागतील असे प्रोडक्ट ही बनवते. तर ही प्रोडक्ट कोणते कोणते बनवते हे प्रोडक्टची लिस्ट तुम्ही इथं बघू शकता. ही पूर्ण ही प्रोडक्टची लिस्ट आहे. वेगवेगळे नाव आहेत त्या प्रोडक्टचे. तर मी त्याच्यासाठी हे चित्र पण दिलेले आहेत. तुम्ही ह्या चित्रामध्ये हे तिचे प्रोडक्ट बघू शकता. प्रत्येक कंपनीला लागतील असे हे प्रोडक्ट आहेत. ही कंपनी लीडिंग मॅन्युफॅक्चरर आहे भारतात. इंडियाज लीडिंग मॅन्युफॅक्चरर ऑफ स्टेनलेस स्टील फ्लेक्झिबल फ्लो सोल्युशनसाठी. त्यामुळे छोटी कंपनी आहे आणि लीडर पण आहे. त्यामुळं ह्या कंपनीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा मिळू शकतो. ही 37 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करते. म्हणजे जवळपास 40 वर्षच जवळपास येतील आता. म्हणजे 4 दशकं ही कंपनी ह्या क्षेत्रात काम करत आहे. एक्सपोर्ट कंट्री जर पाहिलं तर 80 पेक्षा जास्त देशामध्ये ही आपलं प्रोडक्ट निर्यात करते. 100 पेक्षा जास्त डिझाईन हिच्याकडे आहेत आणि 240 पेक्षा जास्त प्रोडक्ट या कंपनीकडे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मार्केट कॅप जर पाहिलं ही कंपनी सध्या 121 वर ट्रेड करत आहे. इथं बघू शकता 121 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. वरून डिस्काउंटवर पण आहे. मार्केट कॅप पाहिलं ते 1,500 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्मॉल कॅप आहे, छोटी कंपनी आहे. 48चा PE आहे आणि ROCE आणि ROE पाहिला तर एकदम जबरदस्त आहे. 34 आणि 32. ROCE ROE दोन्ही चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू कंपनीची 2 पाहायला मिळत आहे. हिचं जर EPS जर पाहिले आपण तर EPS आपल्याला लक्षात येईल. मीडियन PE 54 आहे. नवीन लिस्ट झाली त्यामुळे एवढं काही लक्षात येणार नाही, पण तरीही मीडियन PE 54 असलेला पाहायला मिळतोय आणि कंपनी सध्या मीडियन PEच्याही खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तिचे EPS स्टेबल आहेत. तुम्ही बघू शकता स्टेबल आहेत, पडलेले नाहीत आणि मीडियन PEच्या खाली ही कंपनी मिळत आहे. आणि एवढं असूनही ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे. म्हणजे अजून छोटी कंपनी आहे, कर्जमुक्त आहे, चांगले प्रोडक्ट आहेत आणि वरून डिस्काउंटवर मिळत आहे. मग ह्याच्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे? अशा कंपन्या जर आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे आत्ता आपण जी चर्चा करतो त्याच वेळेस जर भेटल्या तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न आपण प्राप्त करू शकतो. मार्च 2018 पासूनचे आपल्याला सेल्स पाहायला मिळत आहेत. 122 करोडचे सेल्स 269 करोडपर्यंत आलेले आहेत. मध्ये 145, 144, 145 इथं एका रेंजमध्ये आपल्याला बाउंड झालेले पाहायला मिळतात. पण त्याच्यानंतर 2 वर्ष झालं कंपनी चांगले सेल्स हे देत आहे. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 0 पासून सुरुवात झाली होती, पण 7, 5, 6, 28 आणि 30 ह्या 2 वर्षामध्ये प्रॉफिट पण चांगले जबरदस्त वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ तुम्ही इथं बघू शकता. 5 वर्षाची 17% आहे, 3 वर्षाची 23 आणि चालू वर्षामध्ये 12% मिळालेली आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 5 वर्षाची 252% आहे, 3 वर्षाची 58% आहे
आणि चालू वर्षी पाहिलं तर 19% आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR आपल्याला इथं दिसत नाहीत, पण इथं आपल्याला प्रॉफिट ग्रोथपेक्षा निश्चितच जास्त CAGR मिळू शकतात. बॅलन्स शीट जर पाहिलं तर कंपनी कर्जमुक्त आहे म्हणून सांगितलंच होतं. तर रिझर्व जर पाहिले तर रिझर्व आहे, रिझर्व जर पाहिले तर 248 आहेत. 12 करोडपासून चालू झालेले रिझर्व 248 पर्यंत आले आहेत आणि 78 करोडचं कर्ज जे आहे ते आता कंपनीनं झिरो केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आपल्याला इथं कंपनीची पाहायला मिळते. पॉझिटिव्ह पॉईंट या कंपनीचा आहे. चार्ट पाहिला तर चार्ट आपल्याला लक्षात येईल की वरून जवळपास 200 पर्यंत गेलेली ही कंपनी, ही 200 पर्यंत गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तर तिथपर्यंत गेलेली कंपनी आज 121 वर ट्रेड करत आहे. ह्या कंपनीवर लक्ष ठेवू शकता. ही कंपनी कदाचित हा सपोर्ट घेऊन वर जाऊ शकते, सांगता येत नाही. जोपर्यंत कंपनी ह्याचा रेजिस्टन्स पार करून वर जात नाही तोपर्यंत कंपनी वर निघाली असं म्हणता येणार नाही. पण ही कंपनी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा, ह्याच्यावर लक्ष ठेवा. कंपनी चांगली आहे, भविष्यामध्ये ही चांगली रिटर्न बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे IEX. बरेच जण ह्या कंपनीमध्ये परेशान असतील. बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नाही आहे आणि ही कंपनी ट्रेडिंग करते. इलेक्ट्रिकल युनिट्समध्ये इलेक्ट्रिसिटी देण्याघेण्यामध्ये ही कंपनी ट्रेडिंग करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कॅप 11,900 करोड म्हणजे जवळपास 12,000 करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते. स्टॉकचा PE 36 आहे, ROC 51 व 39. हे दोन्हीही ROC व ROE दोन्हीही चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. फेस व्हॅल्यू 1ची आहे. हिचं जर EPS जर पाहिलं तर आता कंपनी जे प्रॉफिट कमी होत होते, EPS जर पाहिला तर हिचा मीडियन PE जर पाहिला तर 40चा आहे आणि 40च्या खाली आपल्याला ही कंपनी आलेली पाहायला मिळत आहे. इथं तुम्ही बघू शकता 40च्या खाली आलेली आहे. जे प्रॉफिट कमी होत होते ते आता वर जायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये सध्या जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये हे चांगले रिटर्न मिळवून देऊ शकते. कारण पहिले जे प्रॉफिट होते ते वर जाणारे होते, पण प्रॉफिट कमी झाल्यामुळे कंपनीही खाली आलेली. बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालतही नाही. तर आत्ता मला वाटतं की ह्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक केली, कारण मीडियन PEच्या खाली PE आलेला आहे आणि आता जर गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात. कारण PE जो आहे तो इथं बेस बनवत असलेला इथं पाहायला मिळत आहे. आणि ही कंपनी ही जवळपास आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. हिचे जर सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिलं तर सेल्स बघू शकता. सेल्स आहे मार्च 2012 पासूनचे 60 करोड, 138, 174, 176, 170 इथं कमी झालेले आहेत. पण 199, 230, 254, 257, 317, 426, 401, 435 मागच्या वरला इथं कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 401 झाले होते, पण आता पुन्हा सेल्स ह्या 3 क्वार्टरमध्येच 435 आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे सेल्स एवढे कमी झालेले नाहीत जेवढी की कंपनी पडलेली आहे. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट बघू शकता 34 करोड आहे, 66 करोड, 92 करोड, 90 करोड, 100, 114, 132, 165, 178, 213, 303, 293, आता 329. म्हणजे हे जरी नेट प्रॉफिट जरी पाहिलं तर तेवढं काही पडलं नाही जेवढी कंपनी पडलेली आहे. आणि त्यामुळं आपल्याला ही संधी आहे की आता ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक जर केली तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न कंपनी आपल्याला देऊ शकते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिटमध्ये आहे आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त CAGR इकडं मिळायला पाहिजे. इथं 15 आहे तर इथं आपल्याला 20 मिळायला पाहिजे. 19 आहे तर इथं जवळपास 23-24 मिळायला पाहिजे. इथं 20 आहे तर इथं 25 मिळायला पाहिजे. तर अशा 25च्या आसपास हे CAGR भविष्यामध्ये ही कंपनी तर निश्चित बनवून देईल. आता 3 वर्ष ही कंपनी चाललेली नाही म्हणून हे CAGR आपल्याला इकडं दिसत आहेत. आणि जेव्हा ही चालेल, जेव्हा प्रॉफिट ग्रोथ अजून वाढेल तेव्हा आपल्याला चांगले CAGR आलेले पाहायला मिळतील. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व हे 75 करोडचं रिझर्व होतं 2012ला, 764 करोडपर्यंत आले आहे. आणि कर्ज जे आहे कर्ज फक्त 12 करोडचं आहे. त्यामुळे ही कंपनी जास्त कर्जामुळे दबून जाणारी नाही.
चार्ट जर बघितला तर सध्या ही कंपनी सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळते. 134 वर ही कंपनी चालू आहे आणि वारंवार इथं तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्या कंपनीबद्दलही आता विचार करू शकता. पहिलीच जर तुमच्याकडे असेल तर अजूनही ॲड करू शकता. वरून डिस्काउंटवर पण मिळत आहे. त्याच्यानंतर प्रिन्स पाईप ही पाईप बनवते. सध्या 549 वर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि मार्केट कॅप पाहिलं तर 6000 करोडचं मार्केट कॅप आहे. छोटी कंपनी आहे. पी जर पाहिला तर 29चा पी पाहायला मिळतोय. ROC 12 व ROE 9 हे दोन्हीही आपल्या हिशोबापेक्षा कमी आहेत, पण भविष्यामध्ये हे चांगले होऊ शकतात. फेस व्हॅल्यू हे 9-10ची आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचे प्रॉफिट पडले होते म्हणून EPSही घटलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. मिडियन पी 30 आहे. सध्या मिडियन पीच्या जवळच ही कंपनी ट्रेड करत आहे. प्रॉफिट हे जे पडले होते त्यामुळं पी हा वर गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. पण आता प्रॉफिट इथून आता वर निघालेले आपल्याला पाहायला मिळते. अशीच जर कंपनी आता प्रॉफिट वर घेऊन गेली तर कंपनी भविष्यामध्ये चालणारच आहे, कारण कंपनीचं जे प्राईज आहे ते प्रॉफिटच्याच मागे चालत असते. आणि ही कंपनीसुद्धा आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळत आहे. ह्याचे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलं तर सेल्स 2015 पासूनचे आहेत. 957 करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 1007, 1200, 1300, 1500, 1600, 2000, 2600, 2700 आणि आता 3 क्वार्टरचे 2500 आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. म्हणजे सेल्स कुठेही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळाले नाहीत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट 16, 30, 74 करोड, 73 करोड, 82 करोड, 113, 222, 249, 121 इथं नेट प्रॉफिट आपल्याला कमी झालं आहे. का? कारण इथं बघू शकता, कारण 9% OPM असलेला इथं पाहायला मिळते, जो की 18-16% होता. तो OPM कमी झाला. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कमी झाल्यामुळं प्रॉफिट कमी झालं होतं आणि त्याच्यामुळं कंपनी आपल्याला खाली मिळत आहे. सध्या 222 3 क्वार्टरचं प्रॉफिट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. इथून कंपनी वर जाऊ शकते असं वाटतंय. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा. त्याच्यानंतर इथं स्टॉक प्राईस CAGR आपल्याला चांगले मिळू शकतात, कारण भविष्यामध्ये कंपनी प्रॉफिट करणारच आहे, कारण सगळ्यांना लागणारा प्रोडक्ट ही कंपनी बनवत आहे. पाईप घर बांधणार म्हणजे लोक पाईप खरेदी करणारच आहे, ही कंपनी चालणारच आहे. कच्च्या मालाच्या किमतीमुळं ही कंपनी आपले प्रॉफिट मागच्या 2 वर्षामध्ये जनरेट करू शकली नव्हती, त्यामुळं ही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे. रिझर्व जर पाहिलं, या कंपनीचं रिझर्व इथं बघू शकता. 106 करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळते. सुरुवातीला ते 1300 करोडपर्यंत आणलेलं आहे. आणि कर्ज जे आहे, कर्ज 300 करोडचं कर्ज आता 59 करोडवर आलेलं आहे. म्हणजे कंपनीनं कर्ज कमी केलं आणि रिझर्व वाढवलेला आहे. हा प्लस पॉईंट कंपनीचा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता. चार्ट बघितला तर एकदम कंपनी सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळते. 550चा सपोर्ट इथं कंपनी घेत आहे. इथंही तिनं सपोर्ट घेतला होता, इथंही सपोर्ट घेतलेला आहे आणि कंपनी सध्या सपोर्टवर आहे. खरेदी केली तर आपल्याला भविष्यामध्ये ही कंपनी चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओला तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सेंड करा, ज्यामुळे की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.